नव्या वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक लावण्यात आलाय। सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक देण्यात आलाय। केंद्र सरकारने जैसे थे परिस्थिती ठेवावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। वक्फ बाबत 5 मेला आता पुढची सुनावणी होणार आहे। वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून 7 दिवसांचा ब्रेक देण्यात आलाय। कोर्टाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय तर केंद्र सरकारच्या उत्तरापर्यंत वक्फ बोर्डाच्या संपत्तीची स्थिती जैसे थे राहील। कोर्टाकडून वक्फ घोषित संपत्ती डिनोटिफाय होणार नाही। वक्फ बोर्ड आणि वक्फ परिषद यावर नवीन नियुक्ती करता येणार नाही। गेल्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती। मुस्लिम पक्ष आणि सरकार दोघांनीही आपापल्या बाजू कोर्टासमोर ठेवल्यात। केंद्रानं सुप्रीम कोर्टाला वक्फवर स्थगिती न लावण्याची विनंती केली आहे, तर केंद्रानं 1 आठवड्यांचा वेळ कोर्टाकडे मागितलाय, जो कोर्टानं मान्य केलाय। तोपर्यंत बोर्डावर कोणतीही नवी नियुक्ती न करण्यावर केंद्रानं सहमती दर्शवली आहे। पुढची सुनावणी 5 मे रोजी होणार आहे। सरकारच्या उत्तरानंतर याचिकाकर्त्यांना 5 दिवसात उत्तर द्यावं लागेल। 70 याचिकांच्या जागी फक्त 5 याचिका दाखल करण्यास कोर्टानं सांगितलंय। वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून 7 दिवसांचा ब्रेक। 110 किंवा 120 फाईल्स वाचणं शक्य नाही। त्याऐवजी 5 मुख्य मुद्दे ठरवा, त्यावर सुनावणी होईल। सर्व याचिकाकर्त्यांनी 5 मुख्य मुद्द्यांवर सहमती दर्शवावी। सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती PV संजय कुमार, न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या बेंच समोर सुनावणी सुरू आहे। केंद्राकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बाजू मांडत आहेत। वक्फ कायद्याच्या विरोधात कपिल सिब्बल, राजीव धवन, अभिषेक मनु सिंघवी, CU सिंग बाजू मांडत आहेत। चुकीचा कायदा आणला होता आणि हिंदू मुसलमान वाद निर्माण करून या देशाला तोडण्याचा प्रयत्न ज्या भाजपनी आणि नरेंद्र मोदी सरकारने केलेला होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तंबी दिलेली आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे। आणि निश्चितपणे ह्या जे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या बीजेपीच्या मनसुबेला सुप्रीम कोर्टाने ब्रेक लावलेला आहे। मोठा दिलासा म्हणावा लागेल सगळ्यांना। दिलासा नाही, देश तोडण्याला जी प्रक्रिया या लोकांनी सुरू केलेली होती त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं गेलं। विरोधक चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवत आहेत। जे 2 प्रश्न उपस्थित झाले होते की ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत की त्याच्यावरती जे सदस्य नियुक्तींचे ते राज्यांचे अधिकार आहेत। आज सरकारने, केंद्रीय सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुढील तारखेपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीच्या 2025च्या कायद्याप्रमाणे नेमणुका करणार नाही हे सरकारने कोर्टाला सांगितलेलं आहे। कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजे। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलिजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता, हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो। त्यांना जो संवैधानिक अधिकार दिलेला आहे संविधानातून की एक नागरिक म्हणून हा संविधानाचा अधिकार आहे, त्यांना सुप्रीम कोर्टात जाता येतं, त्यांची बाजू मांडता येतं। त्यांनी आपली बाजू मांडायला 7 दिवसाच्या अवधी दिला आहे, स्थगिती दिली आहे। पण एक निश्चितपणे की जेव्हा त्याचे उद्देश आणि कारणे हे सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने तर्कसंगत पद्धतीने मांडले जाईल, तेव्हा माझा विश्वास आहे की त्या संदर्भामध्ये कोर्ट सत्यावर आधारित निर्णय देईल। स्थगिती आहे याचा अर्थ काही कायदा अमान्य आहे कोर्टाला असं म्हणणं योग्य नाही।